बाबूराव 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 बाबूराव. हॅलो. माळी साहेब नमस्ते. नमस्कार. माळी साहेब, माहिती अशी हवी होती की आपण दूध संघामध्ये कामाला आहे. हो. तर आपण काय करता? मी फील्ड जातो ना संस्था तपासणीला. संस्था तपासणी म्हणजे कसं? म्हणजे पेशंटला डॉक्टर तपासतात तशी काय म्हणजे तुमची तपासणीची डिग्री बघायची, त्या उत्पादकाचं बघायचं दूध पहिल्यांदा आणि त्याची त्याच्या जागेवर जायचं, दूध काढायचं आणि चालायचं. कोणाचं दूध काढायचं? गायचं. मग दुधाचं काही तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळे प्रकार आढळतात का? आढळते. आपल्याला माहित आहे 7 महिने झालं म्हणजे गायची फॅट वाढते आणि तिथे येते. गायला काय डायटिंगचा वगैरे सल्ला दिला जातो का? मग त्यांना बघायचं जाऊन, तसं फॅट असेल तर मग त्यांचं दूध घेऊ शकतो आपण ना. कोण बोलताय आपण? हा, नाही बरोबर आहे. तुम्हाला फक्त दुधाचे प्रकार माहिती आहेत. हा, दुधाच्यात दूध काय पांढरं दूध असतं, त्यात काय काय निळ काळ तुळ आहे काय? पांढरं असतंय? कसलं असतं तुम्हाला माहित नाही का? नाही तुमच्या इथं कसं आहे मला माहिती नाही म्हणून विचार. नाही हो, दूध म्हणजे तुम्हाला तुम्ही खाल्लेलं पेलेलं नाही काय घेतो मग? कधी तुमच्याकडे आलेलो आहे मी दूध प्यायला. अहो, तुम्ही लहानपणापासून दूध बघितलंच नाही का हे मला म्हणायचं आहे. नाही, पण मी आता या जॉबला लागलोय. आता माझ्याकडे हे सर्वेचे काम आलंय. कोण आहे तुम्ही? दुधाबद्दल माहिती घेणारी व्यक्ती. अहो, दुधाबद्दल पण तुम्हाला काय नाव गाव आहे का नाही? काय आपळत न पडल्या वडील काय दिली का नाही? कुठून बोलताय तुम्ही? हो, तुम्ही फोन कोणाला लावलाय सांगा मला. जालिंदर माळे आहे ना? आणि मग कोण पाहिजे? मग अजून वेगळा कोण कुठून बोलताय कसं काय म्हणताय? तुम्ही गवळी आहे का माळे आहे? नाही, पण मग जे दुधात तुम्ही पाणी मिसळता त्याच्याबद्दल काय सांगाल? माझ्याकडे माझी गाडी घ्या, तुम्ही सांगा तुझ्या सांगा तर गाडी घ्या सांगतो. मग तुम्ही दूध कधी काढता? डोक्याचा भाग काय आहे का नाही? नाही, काय झालं ते पण लागतं का? बाबूराव बाबूराव बाबूराव.